सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 9 एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आलेला आहे। मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। चैत्र नवरात्र या दिवशी सुरू होत आहे। बघा, यावर्षी चैत्र नवरात्री गुढीपाडवा मंगळवारी आलेला आहे। या शुभ मुहूर्तावर, या शुभ पर्वावर आपल्या घरात अशी 11 कामं, 11 बदल आपल्याला करायचे आहे। याच कारणांमुळे घरातील वास्तुदोष निर्माण होतात, कामात यश मिळत नाही, घरात नकारात्मक शक्तींचा वास वाढतो। तर आजच हे बदल महिलांनो आपल्या घरात करा। ही कामं गुढीपाडवा येण्याआधीच उरकून घ्या आणि आपल्या घरात वास्तूत नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची, आरोग्याची, प्रगतीची आणि भरभराटीची गुढी उभारून करा। तर गुढीपाडव्याच्या आधीच कोणते बदल, कामं घरात करायची आहे जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर 9 एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा 3:30 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आलेला आहे। मराठी नवीन वर्षाची सुरुवात, चैत्र नवरात्री येण्याआधीच घरात ही कामं आपल्याला बदल करायचे आहे। तर पहिला बदल, तुमच्याकडं मृत व्यक्ती कोणी गेलेलं असेल, वारलेलं असेल तुमच्या घरात आणि त्यांचे मृत व्यक्तींचे कपडे घरात तुम्ही साठवून ठेवलेले असतील, तुम्हाला टाकून द्यावं असं वाटत नसेल, तुमचं खूप प्रेम होतं त्या व्यक्तीवर, ते जाणवतं, पण तुमचं ते कपडे जर तुम्ही घरात ठेवून दिलेले असतील, अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते। असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कुटुंबात कलह निर्माण करतात। त्याचबरोबर घरात जुने कपड्यांचे बोचके बांधून अडगळीत तुम्ही ठेवून दिलेले असतील, त्या कपड्यांचा वापर होत नसेल, असे जुने कपडेसुद्धा आजच घराबाहेर टाकून द्या आणि चांगले असतील तरच इतरांना धुवून वापरायला द्यायचे आहे आणि जर खराब कपडे असतील तर कुणालाच वापरायला द्यायचे नाही, सरळ फाडायचे आणि फेकून द्यायचे आहे। चिंधीत वगैरे देऊन टाकले तुम्ही तरीही चालेल। तुमच्याकडं भांड्यावाली बाई येत असेल आणि एखादं भांडं तुम्हाला, वाटी, पेला, ताट काही देत असेल, तिला ते बोचकं देऊन टाकलं तुम्ही तरीही चालेल, पण हे काम तुम्हाला गुढीपाडवा येण्याआधीच करायचं आहे। नवीन वर्ष सुरू होण्याआधीच हे काम तर पहिलं महिलांनो नक्की करून बघा। कुठून तरी बाई शोधून आणा ती भांड्यावाली आणि तिला ते सगळे कपडे जुने झालेले टाकून द्या। जीव अडकवतो आपण महिला, हे कपडे नको टाकून द्यायला, ते नको टाकून द्यायला। मृत व्यक्तींचे कपडेसुद्धा तुम्ही टाकून द्यायचे आहे, काहीही ठेवू नका घरात। जे वापर होत नाही त्या कपड्यांचा, ते कपडे टाकून द्यायचे आहे गुढीपाडवा येण्याआधीच। दुसरा बदल, तुमच्या घरात, देवघरात देवी देवतांच्या भग्न झालेल्या मूर्ती असतील, तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती, फोटो असतील घरात ठेवणे, यामुळे देव दोष लागतो आपल्याला, घरात अनेक समस्या निर्माण होतात। एकापेक्षा जास्त मूर्ती, देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे। नको असलेल्या मूर्ती, फोटो लवकरात लवकर वाहत्या पाण्यात विसर्जन करा। तुमच्या घरात जर टाक असतील आणि त्या टाकाला जर थोडीशी होल पडलेलं असेल, चांदी उखडलेली असेल, नाक, डोळे कुठून तरी म्हणजे ते टाक खराब झालेले असतील, मूर्ती खराब झालेले असतील, तर कुठलाही दिवस बघू नका। एक दिवस सकाळी लवकर उठा, अंघोळ झाल्यानंतर ते देव, सगळे खराब झालेले देव एका पाटावर मांडा, एखादा कापड अंथरा, त्यावर ते देव ठेवा। थोडासा भात शिजवायचा आहे, त्यावर थोडंसं दही टाका आणि साखर टाका, धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्या आणि तो गोड भाताचा, दही भाताचा नैवेद्य त्या देवांना दाखवून द्या। क्षमा याचना मागून घ्या की तू असे देव खराब झालेले देवा, म्हणून मी पाण्यात विसर्जन करते आणि विसर्जनाआधी तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवून शांत करते देवांनो, आणि तो नैवेद्य दाखवून संध्याकाळच्या आत ते देव तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करून आलात तरी चालेल। कुठलाच दिवस बघायची गरज नाही ह्या गोष्टी करायला। तुम्ही आजच हा बदल आपल्या घरात करा आणि बघा तुमच्या वास्तूत काय काय चमत्कार होतात। खराब झालेल्या मूर्ती असतील त्या आजच मी तुम्हाला सांगितलं, दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि सरळ वाहत्या पाण्यात तुम्ही ते देव सोडून आला तरीही चालेल, किंवा तुम्ही एखाद्या पवित्र वृक्षाखाली तुम्ही विसर्जित केले तरीही चालेल। पण मी म्हणेल, कोणी हात वगैरे लावतात त्या वृक्षाखाली, आपण कशाला तिथं खराब करायचं वृक्षाखाली, त्यापेक्षा वाहत्या पाण्यात टाकलं तुम्ही तरीही चालेल।
तुमचा देव्हारा जुना झाला असेल, अगदीच खूप लाकडं खराब झालेली असतील, खिळखिळा झालेला असेल आणि तो दुरुस्त होणार नाही, तरीही तुम्ही त्या देवांची पूजा करत असाल तर चुकीची गोष्ट आहे. आजच तो देव्हारा विसर्जन करून टाका आणि जर चांगला असेल तर त्याला रंगवून घ्या, पॉलिश करून घ्या आणि मग त्यात गुढीपाडव्याला आपल्या देवी देवतांची पूजा करा. अगदीच खराब झाला असेल तर नवीन देव्हारा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात स्थापना करा नवीन देवघराची. देवी देवतांना वाहिलेले फुलं, आता देवी देवतांना वाहिलेले फुलं एखाद्या पिशवीत आपण कोपऱ्यात ठेवून देतो, ते खराब झालेले असतील, नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर जाऊन पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित नाही केल्या तर त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणं, वादविवाद होतात. आपल्याला कळत नाही या गोष्टी का होत आहे, घरात कामात यश का मिळत नाही, प्रगती का होत नाही. तर ह्या अशा काही कारणांमुळे, छोट्या मोठ्या कारणांमुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. म्हणून आजच तुम्ही ह्या गोष्टी बदल करायच्या आहे. महिलांनो, आपल्या घरात आपल्यालाच लक्ष द्यावं लागतं. म्हणून हे बदल, ही कामं गुढीपाडवा येण्याआधीच तुम्ही करा. घरात जरा जास्त वेळ, अगदी रात्रीचे 12 वाजले तरी आपले कामं उरकून घ्यायचे आहे. आपल्याला गुढीपाडव्याला अगदी 5-6 दिवसच राहिलेले आहे. नक्की ही कामं उरकून घ्या आणि आनंदाने गुढीपाडवा साजरा करायचा आहे. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जातात. आता लिंबू मिरची बांधतात, पण महिनोन-महिने वाळल्यानंतर सुद्धा जास्त काळ घराला किंवा वाहनाला तसंच लटकत राहतं ते लिंबू मिरची. चुकीची गोष्ट आहे. आजच काढून फेकून द्या. तुम्हाला जर लगेच लिंबू मिरची शनिवारी लावलं तर रविवारी काढून तुम्ही टाकून दिलं. काही वेळा तो माणूस येतो आणि शनिवारी लावतो आणि शनिवारी काढून फेकून जातो. पण काही वेळा काय होतं, तो ठेवून जातो दारात आणि आपण ते लिंबू मिरची असंच फेकले जातो आणि ते टांगलेलं असतं, ते कोरडं होऊन जातं रखरखीत आणि आपल्या घराला तसंच लटकलेलं असतं. किंवा वाहनाला सुद्धा, आपण ज्यावर रोज ये जाय करतो त्या वाहनाला सुद्धा ते लटकलेलं असतं. आजच बदल करा, काढून फेकून द्या. एखाद्या कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं तरीही चालेल. त्याचबरोबर जुने कॅलेंडर असतील, घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नका. लावलेलं असेल आजच काढून टाकून द्या. तुम्हाला कॅलेंडरची पानं घरात वापरू शकता. एखाद्या डब्यांच्या खाली वगैरे तुम्ही वापरली ती पानं तरीही चालेल किंवा तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल. तुमच्याकडं काटेरी झाडं असतील, चुकूनही काटेरी घरात झाडं ठेवू नका. कोरफड वगैरे असेल तर ते तुम्ही उत्तर दिशेकडं गॅलरीत ठेवायची आहे. उत्तर दिशा किंवा पूर्व दिशेकडं गॅलरीत कोरफड ठेवू शकता तुम्ही, पण कृपया घरात कोरफड ठेवू नका. गॅलरीत ठेवायची आहे तुम्हाला. यामुळे घरात अडचणी येतात. म्हणून काटेरी झाडं आजच बाहेर काढा. तुम्हाला चांगली वाटतात ते घरात ठेवावी वाटतात. काटेरी झाडांप्रमाणे त्या झाडांचे पानं तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो. असे झाडंसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नका. असतील तर आजच काढून टाका, घराबाहेर ठेवून द्या. त्याचबरोबर तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा असेल तुमच्या घरात आणि त्यात तुम्ही तुमचं तोंड बघत असताल तर आजच तो आरसा टाकून द्यायचा आहे. थोडासाच तुकडा गेला आहे, मग राहू दे, काम होतंय आपलं, रोजचा चेहरा बघतोय यात आपण, असं करू नका. आजच तो आरसा बाहेर काढा. अगदी कमी किमतीचा आणला, छोटा आणला तुम्ही, त्यात तुमचं तोंड बघा, पण चांगल्या आरशातच तुम्ही स्वतःला बघायचं आहे. नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो हा आरसा. कामं चालू असतील ती बंद पाडतो असा आरसा. त्याचबरोबर तुमच्याकडं बंद पडलेले घड्याळ असतील, फोन असेल तर सरळ घराबाहेर काढा आणि दुरुस्त होत असेल तर दुरुस्त तरी करून घ्या आणि नसेल दुरुस्त होत, अडगळ पडलेली असेल घरात तर बाहेर काढून टाका. आता तुमचं स्वतःचं पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. तुमची पाकिट, पर्स, तुमच्या मिस्टरांची पाकिट, पर्स खराब झालेली असेल तर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच तुमची पर्स बदलून टाका.
नवीन पाकिट घेतलं तरीही चालेल. लक्ष्मीशी थेट संबंध असतो पाकिटाचा. आपला पैसा टिकून राहतो. पैशाचं पाकिट नेहमी चांगलंच असावं. खूप खराब झालेलं असेल तर नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा येण्याआधीच ते जुनं पाकिट फेकून द्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन पाकिट आणून त्यात नवीन पैसे ठेवले, म्हणजे तुमचे पैसे ठेवले तुम्ही त्यात तरीही चालेल. बघा, खूप फायदे दिसून येतील. तुमच्या घरात पैशांचा ओघ चालून येईल. त्याचबरोबर पैशाचे कपाट, तुमची तिजोरी खूप खराब झालेली असेल तर तिला पॉलिश वगैरे करून घ्या, रंगरंगोटी करून घ्या आणि नीट व्यवस्थितच आपली तिजोरी, आपलं कपाट हवं, जिथं आपण पैसे ठेवतो ती जागा आपली व्यवस्थित नीट स्वच्छच असायला हवी. त्याचमुळे लक्ष्मी घरात कायम टिकून राहते. घरात कोळीची जाळी झालेली असतील, खूप जळमट झालेलं असेल घरात, पंखे वगैरे खराब झालेले असतील खूप, तर आजच स्वच्छ करून घ्या आपलं घर. खूप खिडक्या वगैरे खराब झालेल्या असतील त्यासुद्धा महिलांनो पुसून टाका. या लहान सहान गोष्टी वाटतात पण यामुळे सुद्धा घरात वास्तू खूप बदल दिसून येतात. वास्तुदोष याच कारणांमुळे होतो. म्हणून आजच हे बदल करायचे आहे. तुमच्या घरात वाहत्या पाण्याचं चित्र किंवा अक्राळ विक्राळ प्राण्यांचं चित्र लावलेलं असेल तर आजच असे फोटो चित्र काढून टाका. त्यामुळे तणाव निर्माण होतो. त्याचबरोबर औषधं असेल, कीटकनाशक असेल, बाथरूम टॉयलेटचे स्वच्छ करणारे रसायनं असतील तुमच्याकडं आणि त्यांची एक्सपायरी डेट पण गेलेली असतील, अशा बाटल्यांकडं आपलं लक्ष जात नाही तर आजच टाकून द्या. नाही तर त्याचा वापर तरी करा तुम्ही. नाही तर नसल वापर होत तर त्यात टाकून दिल्या तरीही चालेल. आपण काही वेळा फ्रीजवर आपल्या गोळ्या औषधं खूप साठवून ठेवतो. त्यामुळे सुद्धा घरात वास्तुदोष निर्माण होतो. फ्रीजवर कधीच अशा गोळ्या औषधं ठेवू नका. ठेवत असाल तर आजच काढून टाका. गुढीपाडवा येण्याआधीच हा बदल आपल्या घरात ही काम अवश्य करून टाका. तुमच्या घरात धान्याला कीड लागलं असेल, तुम्ही वर्षभराचं धान्य भरत असाल आणि त्याच्याकडं दुर्लक्ष झालं असेल तुमचं, त्याला कीड लागलेलं असेल, गुढीपाडव्याआधी धान्य उन्हात वाळवून त्यात कडुलिंबाची पानं ठेवून द्या. धान्याला कीड लागणं म्हणजे नकारात्मकता घरात येणं. म्हणून घरात जुने वाळवणाचे पदार्थ, धान्य असेल, ऊन दाखवून घ्या नीट. आता उन्हाळा सुरू आहे, ऊन दाखवून घ्या. आणि अगदी खराब झालेलं असेल तर चिमण्या पाखरांना टाकून दिलं तुम्ही तरीही चालेल. पण खूप असेल तुमच्याकडं धान्य आणि त्याला कीड लागलेलं असेल, छान अगदी ऊन दाखवून घ्या. 2-3 दिवस ऊन दाखवून घ्या आणि त्या कोठीत किंवा डब्यात वरती कडुलिंबाचा पाला ठेवून द्या. जुने मसाले असतील, ऊन दाखवून घ्या आणि त्या जुन्या मसाल्यांमध्ये तुम्ही हिंगाचा खडा मसाल्यात ठेवून द्या. जुन्या काळी बायका मसाल्यात कीड जाळं लागू नये म्हणून मसाल्यात काळ्या रंगाचा भिलावा ठेवत असे. पण आता सहसा कुणाला भिलावा नाव ऐकलं तरी कळत नाही काही वेळा महिलांना. पण आपल्या काळच्या महिलांना भिलावा माहीत आहे. आपल्या आजी पराजी आपल्या भिलावा मसाल्यामध्ये ठेवत असे. आता तर मिळत पण नसेल म्हणून तुम्ही हिंगाचा खडा ठेवला तरीही चालेल. बांधानी हिंगाचा खडा तुम्ही मसाल्यामध्ये चांगला चॉकलेटी कलरचा एक खडा आपल्या मसाल्यांमध्ये ठेवून द्या. हळदीमध्ये पण ठेवला तरीही चालेल. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देवघरातील देवांचे वस्त्र नवीन वापरा. जुने असतील फाटलेले वगैरे टाकून द्या आणि चांगले पण असतील, तुम्ही बऱ्याच दिवसापासून वापरत असाल तर यंदा गुढीपाडव्याला नवीन वस्त्र आणा देवांना. कापड अंथरतो आपण देवांना, तो सुद्धा नवीन टाकला तुम्ही तरीही चालेल. जुने विसर्जन करा. या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करून मातेला डाळ, गूळ आणि धने अर्पण करा. लक्षात घ्या मी काय सांगते. अन्नपूर्णा मातेची सकाळी सकाळी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर छान पूजा करा. आपण देवघरातल्या देवांची करणार, अन्नपूर्णा मातेची पण करणार आहे. पण मातेला डाळ, चण्याची डाळ, गूळ आणि धने अर्पण करायचे आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. यामुळे वर्षभर तुमच्या घरात धनधान्याची भरभराट होईल. म्हणजे गुढीपाडव्याला सकाळीच अंघोळीनंतर देवघरातील देवांची पूजा करून तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, अभिषेक घालून घ्या, पूजा करा आणि डाळ, गूळ, धन्यांचा नैवेद्य अर्पण करा आणि नंतर तो प्रसाद तुम्ही
स्वयंपाक करताना वापरून टाकलं तरीही चालेल. त्याच दिवशी तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करत असाल त्यात वापरून टाकलं, नाहीतर या वस्तू आपल्या डाळीत, गुळात, धण्यात मिक्स करून दिल्या आपल्या डब्यांमध्ये तरीही चालेल. वर्षभर माता लक्ष्मीची आणि माता अन्नपूर्णा मातेची कृपा कायम तुमच्यावर राहील. तर तुम्हाला कळालंच असेल काय बदल करायचे आहे आपल्या घरात, 11 काय कामं करायची आहे महिलांनो. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अन्नपूर्णा मातेला या 3 गोष्टींचा नैवेद्य या दिवशी दाखवायला विसरू नका. वर्षभर तुमच्या घरात पैसा राहील, बरकत राहील, अन्नधान्याची साठवणूक राहील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.